ज्या भागामध्ये सीसीआयचे केंद्र जवळपास आहेत त्या भागामध्ये सीसीआयला हा कापूस मोठ्या प्रमाणात विकला जातोय। आता ज्या भागामध्ये सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू नाहीत त्या भागातील शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारामध्ये देखील हा कापूस विकावा लागतो, कारण बहुतांश कापूस उत्पादक शेतकरी हे अल्पभूधारक किंवा त्यांची जमीन कमी आहे किंवा कापूस कमी असतो, त्यामुळे हे शेतकरी एकतर आपली खेडा खरेदी असेल किंवा जवळच्या बाजार समितीमध्ये हा कापूस नेऊन विकतात। आता ज्या बाजार समित्यांमध्ये अशा कापसाचं आवकेचं प्रमाण चांगलं आहे त्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला कापसाचे सरासरी बाजारभाव देखील चांगले दिसत आहेत। मग नेमक्या ह्या कोणत्या बाजार समित्या आहेत? तर असे बाजार म्हणजे जालना, अकोला, वणी, खामगाव, वर्धा, किल्ले धारूर, बार्शी टाकळी, सोनपेठ या बाजारांमध्ये कापसाचा बाजारभाव 7,700 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतोय। कमाल बाजारभाव काही बाजारांमध्ये 1-2 बाजारांमध्ये आपल्याला 8,000 रुपयांच्या दरम्यान देखील दिसून येतोय, परंतु 8,000 रुपये दर मिळालेला बाजार किंवा असे बाजार हे अगदी क्वचित आहे किंवा एखाद्या बाजारामध्ये असा दर आपल्याला मिळतोय। मग हा कापूस नेमका कोणता आहे? तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा गुणवत्तापूर्ण कापूस आहे। मग नेमका दुसऱ्या कापसाच्या ज्याची गुणवत्ता ही सरासरी आहे त्या कापसाचे रेट काय? तर हा कापूस सध्या बाजारामध्ये 6,900 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय। म्हणजेच कापसाच्या गुणवत्तेनुसार आपल्याला कापसाची दर पातळी दिसून येते।